हे गाईज, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही आलो आहोत आमच्या गावाला आणि आमच्या गावापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असे वसलेले हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ. हे अतिशय पौराणिक काळातील हे एक मंदिर आहे आणि असे अतिशय प्रशस्त असे हे मंदिर आहे. खूपच सुंदर हे मंदिर आहे. कधीतरी तुम्ही पण भेट द्या नक्की या मंदिराला. सो मी आज आले आहे. इथे महाशिवरात्रीला खूप अशी गर्दी असते, पण आज मी आले होते महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी. मी कमी गर्दी होती, तरी पण आम्हाला दर्शनासाठी पाऊण तास लागला. मी रांगेत उभी राहिले आणि मग हळूहळू पुढे जाता मला पाऊण तास लागला. आणि हे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे भूगर्भामध्ये शिवलिंग आहे. तर इथे फक्त अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्याला दर्शन घ्यायचं आणि लगेच वरती खेचले जाते. बघाच तुम्ही आता हे मंदिर मात्र अतिशय सुंदर आहे. खूप असं दगडावरती अतिशय सुंदर असं कोरीव काम आहे आणि हे पौराणिक काळातील हे मंदिर आहे. सो बघा, लाईनमध्ये उभी आहे मी आणि आता अगदी 2 मिनटं इथे मेन तर इथे मोबाईल अलाव नाही आहे, पण मी करणार होते अभिषेक. सो त्यांना मी रिक्वेस्ट केली की मी अगदी थोडीशी व्हिडिओज किंवा फोटोज काढेल. तर ठीक आहे म्हटले. हे बघा, मला अगदी 2 मिनटात आत सोडलं आणि लगेच दर्शन घेतलं. त्यांनी 2 फोटोज दिले पटकन काढून आणि लगेच वरती खेचलं. त्याच्यानंतर आम्ही आलो आहेत बाहेरच्या बॅक साईडला. हे बघा, आता इथे तुम्हाला दिसेल अतिशय अशी सुंदर हे मंदिर आहे. खूपच छान असं त्यावरती जुने कोरीव काम केलेले आहेत. कधीतरी तुम्हाला या साईडला यायला मिळालं तर नक्की मंदिराला भेट द्या तुम्ही, जे तुम्हाला हे पौराणिक मंदिर बघायला मिळेल. सो मंदिराच्या बॅक साईडनी असं मी एक राऊंड मारला. इथे 12 ज्योतिर्लिंगापैकी म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, इथे साईडला पूर्ण छोटी मंदिरं आहेत. खूप प्रशस्त असं हे मंदिर आहे. खूप मोठं आवारा आहे इथला. इथून आम्ही प्रसाद घेतला आणि परत निघालो. अशा प्रकारे आमचे दर्शन छान झाले आणि आम्ही निघालो.